नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून त्याचे हातपाय बांधून शोरूममधील 7,11,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रकार समोर आलाय। ही घटना वाकडेवाडी येथील ब्रह्मा मोटर्स रॉयल एनफील्ड या शोरूममध्ये 19 ऑगस्ट रोजी पहाटे 2:45 वाजता घडली आहे। याबाबत जनरल मॅनेजर इंद्रसेन जाचक यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकडेवाडी येथे फिर्यादी यांचे आतेभाऊ यशवंत मोर यांचे ब्रह्मा मोटर्स रॉयल एनफील्ड बुलेटचे शोरूम आहे। तिथे फिर्यादी हे जनरल मॅनेजर आहे। तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून राजू खान हे काम पाहत असून ते तिथेच राहतात। रात्री राजू खान हे ड्युटीला असताना एक जण गेटच्या आतमध्ये आला। त्यानं कटरचा धाक दाखवून त्यांचे दोन्ही हात नायलॉनच्या पट्टीने बांधून सोबत घेऊन शोरूम उघडण्यास भाग पाडले। मॅनेजरच्या कॅबिनमध्ये कॅश काउंटरच्या रूमची चावी घेऊन कॅश काउंटरची रूम उघडली। वर ठेवलेल्या कपाटातील चावी घेऊन टेबलचे ड्रॉवर उघडून त्यात ठेवलेली कापडी पिशवीमधील 7,11,000 रुपये जबरदस्तीने काढून घेतले। त्यानंतर सिक्युरिटी गार्डच्या गळ्याला कटर लावून धमकावून तो निघून गेला। त्याच्या हातातील कटर लागून खान यांच्या अंगठ्यास जखम झाली आहे। त्यानंतर त्यांनी कशीबशी हाताची सुटका करून घेऊन पळत गेटच्या बाहेर येऊन आरडाओरड केला। त्यानंतर बाजूच्या शोरूम मधील सिक्युरिटी गार्ड आले। रात्रीची वेळ असल्याने सीसीटीव्ही मधील चित्र अस्पष्ट आहे। एकंदर सर्व प्रकार पाहता या चोरट्याला आतील सर्व माहिती असल्याचे दिसून येत आहे। त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम यांनी सांगितलंय। पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले तपास करतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।